एक महत्त्वाची अपडेट, छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियात व्हायरल झालाय। महामार्ग परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतले व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची त्यामुळे लगबग सुरू आहे। शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातो याची कसलीच माहिती नाहीये। आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत आहेत। हा नकाशा एबीपी माझाच्या हाती लागलाय, पण प्रश्न हा आहे की केवळ 3 विभागाकडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला? सरकार याची चौकशी करणार का? शेतकऱ्यांचं नुकसान होऊन श्रीमंताला अधिक श्रीमंत कोण करतंय? या भागात कसे व्यवहार होत आहेत हे आम्ही त्या भागातील ब्रोकरशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरवरून पुण्यापर्यंत एक हायवे होणार आहे आणि याचा एक नकाशा व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे तिथले देखील जे जमिनीचे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। आपल्यासोबत काही ब्रोकर्स आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय मागणी आहे पुणा रोडवरची आणि कोण इन्व्हेस्टर म्हणजे कोण गुंतवणूकदार आहे तिथे। सध्या तर पुण्याचे आणि मुंबईचे बिल्डर्स लोक खूप म्हणजे रोज 2-3 डील होत आहे आणि 2.25 कोटी ते 3.5 कोटी जे अप्रोच रोड आहे, जे जवळ आहे असं अप्रोच, त्याचा रेट असा चालू आहे आणि इंटरनल कुठेही मध्ये गेलं तर 60 लाख 70 लाख असे भाव झालेले। मला थोडंसं पुढे येऊन तुम्ही मला सांगा की किती व्यवहार होतात पुणा रोडवरचे? पुणा रोडवरती कम से कम 4 ते 5 व्यवहार होतात रोजची। शेतकऱ्याला माहिती आहे का तिथून रोड जाणार आहे? नाही, शेतकऱ्याच्या कानावर नाही आणखी कल्पना नाही शेतकऱ्याला माहित नाही ना। तो विकतो कसा आहे? तो युक्तो कसा व्यापारी येते आमच्याकडे बरोबर जाते, कपचित कानात बोलते बाबा आम्हाला रोड जमीन द्या, तुम्हाला काय रेट लागेल देतो, आम्ही तुम्हाला कमिशन देतो। ह्या बेसवरती आपलं चालू राहते। अप्रोच काय DMIC करमाडला होत आहे, बिडकीनला टोयोटा होत आहे, या सगळ्या गोष्टी खूप व्हायरल होत आहे। तर करमाड DMIC टू कनेक्टेड बिडकीन DMIC हा पण एक नवीन रस्ता आता प्रोसेसमध्ये आहे असं इकडे खूप चर्चा आहे जोरदार। त्यामुळे जे पण व्यापारी आहे, गुंतवणूकदार आहे, सगळे या भागामध्ये रोज जोरदार या व्यवहार होत आहे। आपण पाहिलं तर ही वस्तुस्थिती आहे जो नकाशा सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्यानंतर। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान नकाशा कसा तयार होतो, या नकाशाचा प्रवास नेमका कसा झाला, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। महामार्गाचा नकाशा तयार करण्यासाठी एजन्सी नेमली जाते, त्यामुळे नकाशा संबंधित एजन्सीकडेच असतो। नकाशा तयार झाल्यावर तो सदर विभागाकडे सोपवला जातो। त्यानुसार हा नकाशा नॅशनल हायवे विभागाकडे जातो। MSRDC कडेही हा नकाशा जमा केला जातो। MSRDCचे CEO रणजित हांडे यांना माझानं व्हॉट्सअपवर नकाशा पाठवला असता त्यांनी मान्य केलं।